या मालिकेचा शुभविवाह मालिकेचा जबरदस्त प्रोमो आउट झालेला आहे. एंट्री झालेली आहे राजा काकांची आणि आता कोणीही मदतीला नसताना, कोणीही वाली नसताना जबरदस्त एंट्री करत राजा काकांनी धूम धडाक्यात रागिणीला स्वतः पोलीस स्टेशनला यायला मजबूर केलंय. आणि त्यानंतर मग मोठा गहजब झालाय. रागिणी या कंपनीच्या शेअर्समुळे आणि राजा काकांच्या ट्रॅपमुळे बरोबर रीतीने आलेली आहे. ती म्हणजे पोलीस स्टेशनला आणि स्वतः राजा काकांनी भांडं फोडत सत्याचा काय उलगडा केलाय पाहूया. आता पोलीस कोणत्याही प्रकारे आकाश भूमीला घरच्यांसोबत कॉन्टॅक्ट करू देत नाहीत. तेव्हा आपण पाहिलं की आता भूमीने बलदेवला मेसेज केलाय की रागिणी पटवर्धन जिवंत आहेत. पण अपूर्वाने तो मेसेज डिलीट केला असला तरीसुद्धा बलदेवला तो मेसेज कळालाय. आणि त्यानंतर बलदेवने मदत घ्यायचं ठरवलंय. ते म्हणजे आता इकडे राजा काकांची. जे राजा काका कामानिमित्त बाहेर आहेत त्या राजा काकांना बलदेवने बोलवून सगळी घटना सांगितली. राजा काकांच्या बऱ्याचशा ओळखी आहेत आणि त्यामुळे आपल्याच ओळखीतल्या एका कॉन्स्टेबलला मॅनेज करत अपूर्वाचा डाव राजा काकांनी हाणून पाडलाय. भूमी आणि आकाशला कोणाला भेटू न देण्याचा. आणि त्यानंतर मग आता त्या कॉन्स्टेबलनी राजा काकांना भूमी आणि आकाश यांना भेटून दिले. राजा काकाला पाहिल्यावरती आकाश आणि भूमी यांच्या डोळ्यात पाणी तरळले. म्हणजे काही झालं तरी आत्तापर्यंत कुणीतरी मोठ्या लोकांचा आधार पाहिजे त्याप्रमाणे राजा काका धावून आलेत. आणि राजा काका सांगतात, काळजी करू नका, मी तुमच्या पाठीशी कायम उभा आहे. काय नक्की झालंय मला काही कळायला मार्ग नाहीये. तुम्ही जर का म्हणताय ना की रागिणी जिवंत आहे तर 100% जिवंत असेल. मग काय झालंय मला सगळी कहाणी सांगा. असं राजा काका ज्या वेळेला आकाश भूमीला बोलतो त्यावेळेला खरा प्रकार काय झाला, 7 वर्षापूर्वी काय झालं होतं, रागिणीला कशा पद्धतीने हे करण्यात आलं होतं, हे सगळं आकाश भूमी सांगतात. ते दोघं जण सांगतात. आणि त्यावेळेला राजा काका म्हणतो, अरे इतकी मोठी घटना घडली, तुम्ही सांगण्याचं मला धारिष्ट पण नाही केलं का. मला जर का तुम्ही सांगितलं असतं ना तर कदाचित मी आता हे सगळं मॅनेज त्याच वेळेला केलं असतं. पण तुम्ही मला काही बोललाच नाही आहेत, असं कसं काय. यावरती लगेचच भूमी सांगते, राजा काका अहो आम्ही या सगळ्या इतक्या ट्रॉमामध्ये होतो ना की आम्हाला खरंच काही कळलं नाही की काय करायला पाहिजे किंवा आता काय हे करायला पाहिजे. पण आम्ही पूर्णपणे या अडचणीमध्ये अडकलो होतो. पण खरं सांगायचं तर आता आम्ही ज्या वेळेला इकडे आलो त्यावेळेला आम्ही CCTV तुम्ही जर का बघितलात तर त्या रस्त्याच्या CCTVला राजा काका नक्कीच ती दिसेल. यावरती राजा काका सांगतो, माझा रागिणीवरती 0% विश्वास आहे आणि तुमच्यावरती टोटली विश्वास आहे. आणि म्हणूनच मी आता तुम्हाला एक गोष्ट सांगत आहे की तुम्ही एक काम करा, मी तुम्हाला मदत करेन. कोणत्या रोडचे CCTV फुटेज बघायचे आहेत ते तुम्ही मला सांगा. असं म्हटल्यावरती मग आता राजा काकांना भूमी आणि आकाश ज्या रोडला आपण रागिणीला पाहिलं त्या रोडचे CCTV पाहायला सांगतात. राजा काकांची आत्तापर्यंतची ओळख बघ ते मोठी यंत्रणा कामाला लावतात. आणि त्यानंतर ते घरी येऊन अथर्वला सुद्धा सांगतात. इकडे तोपर्यंत ते कॉन्स्टेबल सांगतात, हे बघा आकाश महाजन, जरी अपूर्वा यांनी तुम्हाला न बोलण्याचा आणि हे करण्याचा प्रयत्न केला असेल तरी आम्ही राजा काकांच्या म्हणजे राजा काका आणि आमचे चांगले संबंध आहेत, त्यामुळे आम्ही तुम्हाला वेळोवेळी मदत करत जाऊ. आणि त्यानंतर राजा काका सांगतो, आकाश तू पॅनिक होऊ नको, मी सगळं फुटेज शोधून काढतोय. आणि तो पोलिसांना सांगतोय की म्हणजे राजा काका म्हणतात की ही अपूर्वा त्रास देते आणि तुम्ही काहीच करू शकत नाही आहात. त्यावरती लगेचच आता इकडे पोलीस सांगतात, नाही तुम्ही यावेळेला काळजी करू नका, आम्ही त्यांच्या विरोधामध्ये आता काहीही झालं तरीसुद्धा आता आवाज उठवणार. आणि त्यानंतर मग आता राजा काका स्वतः आता वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन करून आकाश भूमीच्या विरोधात जे काही कारस्थान चालले ते थांबवायला सांगतात. आता बलदेवच्या जीवात जीव येतो आणि अथर्व बाबांना बघून लगेचच सांगायला लागतो की खरं तर याच दोघांनी मारलेल्या आईला आणि मला काही सांगितलेलं नाहीये. यावरती लगेचच आता इकडे राजा काका म्हणतात, थांब, जर का आकाशभूमी बोलतायत की तुझी आई जिवंत आहे तर नक्की असणार. अथर्व म्हणतो काय. यावरती राजा काका म्हणतात, तू जरा शांततेत घे. मग राजा काकांनी आपल्या ओळखीने सगळ्यांना आता इकडे कामाला लावत सगळे CCTV फुटेज काढलेत. इकडे भूमी सांगते, आकाश तू काळजी करू नको, आता जर का काका परत आलेले आहेत तर कोणत्याही परिस्थितीमध्ये ते आपली मदत 100% करणार. आणि त्यासाठी आता आपण काका होता होईस्तोवर कोऑपरेट करायलाच पाहिजे. असं म्हणत आता इकडे लगेचच दोघं जण निश्चिंत झालेत. राजा काकांनी CCTV फुटेज काढायला सांगितले. ज्या पोलिसांच्या मदतीने ते CCTV फुटेज आता काढण्यासाठी सुरू करतायत. आणि त्याच वेळेला लगेचच आता इकडे ते CCTV फुटेज सापडते. ज्या रस्त्यावरून आकाश आणि भूमी यांना नेण्यात आलं होतं त्या व्हॅनच्या
मागच्या झाडाच्या इथे रागिणी पटवर्धन ही आता लपून बसलेली होती. हे राजा काका पाहत आहेत. त्यांना तर धक्काच बसलाय की खरंच भूमी आणि आकाश हे दोघं जण जे काही सांगत होते ते बरोबर होतं. त्यांच्यावरती विश्वास न ठेवून खूप मोठी आता सगळ्यांनी चूक केलेली आहे. म्हणजे ज्या वेळेला ह्यांनी तिला खड्ड्यामध्ये टाकली होती त्यानंतर कुणीतरी तिला आता बाहेर काढले हे मात्र 100%. आणि म्हणूनच आता आपण भूमी आणि आकाश यांची मदत करायला पाहिजे. मग या सगळ्या प्रकरणामध्ये कोण कोण लोक इन्व्हॉल्व आहेत, कारण रागिणी एकटी नाही आहे. रागिणीला मदत करण्यासाठी अनेक लोक आहेत आणि ते बघून राजा काकांना खूपच मोठा धक्का बसलेला आहे. आणि राजा काका विचार करतायत, अच्छा म्हणजे या माणसांच्या मदतीने ती हे सगळं करते, मला याच माणसांच्या मदतीने तिला बाहेर काढलं पाहिजे. आता इकडे कंपनीचे शेअर्स पडलेत. ही बातमी जशी बाहेर पसरले तसंच राजा काकांनी आता बातमी पसरवलेली आहे की आता ह्या कंपनीचे सगळे शेअर्स पडले असले तरी ही कंपनी मी टेक ओव्हर करतोय आणि ही कंपनी आता माझ्या नावावरती होणार. झालं. रागिणीची अस्वस्थता वाढलेली आहे. रागिणी विचार करते, नाही म्हणजे जर का हा आता राजाराम परत आलाय तर प्रॉपर्टी ह्याच्या नावावरती कसं काय होऊ देईन मी सगळी प्रॉपर्टी ह्याच्या नावावरती. या प्रॉपर्टीसाठी मी इतके वर्ष वाट बघितले, ती प्रॉपर्टी याच्या नावावरती कशी काय होऊ दे. ज्या प्रॉपर्टीसाठी मी इतके खून केले, ज्या प्रॉपर्टीसाठी स्वतः 7 वर्ष मी कोमामध्ये राहिली, ती प्रॉपर्टी या राजाच्या हातामध्ये जाऊ देणार नाहीये. राजाराम आयत्या पिठावरती जर का रेघोट्या उडत असेल तर मला हे सगळं थांबवायलाच पाहिजे. राजा काकांनी मुद्दामच हा सगळा प्रकार समोर आणण्याचं नाटक केलेलं होतं. खरं तर राजा काकांनी हे सगळं जे नाटक केलेलं होतं ते नाटक यांनाच पकडण्यासाठी. पण आता त्याच कारणास्तव रागिणी बाहेर आलेली आहे आणि रागिणी आता विचार करते, नाही जर का ही प्रॉपर्टी त्यांच्या हातात गेली तर मला काहीही करता येणार नाहीये. आणि म्हणूनच याच कारणास्तव आता इकडे ह्या राजारामला संपवलं पाहिजे. आता ह्या प्रॉपर्टीसाठी स्वतःच्या नवऱ्याला संपवायला रागिणी निघाले आणि त्या कारणासाठी का होईना पण तिला बाहेर आता पडावंच लागलेलं आहे. आता या सगळ्यामध्ये ज्या वेळेला ती बाहेर पडले त्याच वेळेला बरोबर ट्रॅप रचण्यात आलेला आहे आणि राजा काकांनी आता रागिणीच्याच माणसांना डबल पैसे देत खूप मोठं आता कारस्थान केलेलं आहे. लगेचच रागिणीच्या लोकांना तिलाच अडकवण्याचा जो काही ट्रॅप रचायला सांगितलाय त्यात रागिणी अडकले आणि ताबडतोब ते फुटेज घेऊन आता पोलीस स्टेशनला ज्या वेळेला पोहोचण्यात आलेले आहे. आणि त्याच वेळेला जेव्हा पोलीस स्टेशनला ते पोहोचतात तेव्हा ऑलरेडी बलदेवला सांगण्यात आले काय ट्रॅप रचलाय, काय ट्रॅप नाही रचलाय. आणि फायनली त्या माणसांना घेऊन राजा काका पोहोचलेत. ज्या वेळेला त्या माणसांना घेऊन राजा काका पोहोचलेले आहेत मग त्या माणसांच्या करवी आता रागिणी जिवंत आहे आणि तिनेच आम्हाला यांना मारण्याची सुपारी दिली होती. हे सगळं क्लिअर झालेलं आहे. आणि राजा काका सांगतात, जर का आकाश आणि भूमी हे दोघं जण सांगत आहेत ना की रागिणी पटवर्धन ही आता जिवंत आहे तर मात्र रागिणी पटवर्धन 100% जिवंत आहे आणि तिला आता मी आणलेलं आहे. राजा काकांनी इतकंच बोलून गप्प बसलेले नाही आहेत प्रेक्षकांनो. तर आता राजा काका डायरेक्ट धाड टाकत रागिणीला समोर घेऊन आलेत आणि सगळ्यांचेच धाबेधड आणलेत. पोलीस स्टेशनला रागिणीला पाहिले. आता रागिणी पोलीस स्टेशनला कशी आली तर तिने तिच्या माणसांना करण्यासाठी दिलेले आहेत. तिला माणसांना मारण्यासाठी सांगितले पण तिच्याच माणसांनी राजा काका मेलाय आणि राजा काका मरून आता तुम्ही तिला पाहायला या एकदा कन्फर्म करा. हेच पाहण्यासाठी बोलवल्यावरती ताबडतोब रागिणीला आता पोलिसांनी अटक केलंय आणि इकडे आणण्यात आलेलं आहे. मग राजा काका सांगतात की लाज वाटते मला, लाज. इतके वर्ष मी विचार करत होतो की कुठचं पाप केलं असेल की ज्याच्यामुळे आता तुझ्यासारखी बायको मला मिळाली. पण आज मला कळतंय की पाप नाहीये तर हे माझं ना कमनशीब आहे की तुझ्यासारखी बायको मिळाली, माझ्या मुलांना तुझ्यासारखी आई मिळाली. आत्ताच्या आत्ता हिला अरेस्ट करा आणि जर का ही जिवंत असेल तर आकाशभूमी यांना पकडण्याचा काहीच हे करता येत नाहीये. मुळातच मला माहिती होतं की कंपनीचे शेअर्स पडल्याची बातमी ज्या वेळेला बाहेर येईल ना तेव्हा ही पेटून उठेल आणि आता जेव्हा कंपनी माझ्या नावावरती होते हे म्हटल्यावरती मला मारण्याचा प्रयत्न करेन आणि त्याचसाठी मी हा ट्रॅप रचला होता ज्या ट्रॅपमध्ये ही अडकलेली आहे. आत्ता हिला अटक करा आणि हिला फाशीची शिक्षा द्या जेणेकरून पुन्हा कुणाला ही त्रास देऊ शकणार नाहीये. राजा काकांनी खूपच मोठा फतवा काढलाय आणि त्यानंतर सगळेच जण हादरलेत. रागिणी जिवंत आहे हे अपूर्वाला समजल्यानंतर आता राजा काका अपूर्वाचा सुद्धा गैरसमज दूर करणार आहेत. मुळातच राजा काकांना कळलेलं आहे की अपूर्वाचं सत्य काय आहे ते आणि अपूर्वाचं सत्य कळल्यावरती आकाशभूमीला मुद्दाम त्रास ती का देते हे सुद्धा समजल्यावरती या सगळ्याच्या मागे आकाशभूमी नाही आहे तर आता बलदेव म्हणजेच अभिजित, ओरिजिनल अभिजित आणि आता रागिणी आहे. हे सत्य अपूर्वाच्या समोर आता राजा काका कसं आणणार, अपूर्वाची दुश्मनी कशी कमी करणार आणि आता अनेक गोष्टी सुरळीतपणे कशा घडणार येणाऱ्या भागामध्ये
सगळं आपल्याला पाहायला मिळणार.